पुण्यात रात्री आपण पाहतोय की पावसामुळे वाहनं जे आहेत ती पलटी झालेली होती आणि सध्या ही वाहनं जे आहेत नागरिकांकडून सरळ करण्यात येतात। टेम्पो जो आहे तो जागच्या जागी पलटी झालेला होता, मात्र पाण्याचा प्रवाह एवढा होता की टेम्पो जागीच पलटी झाला। म्हणजे याची कल्पना करा की पाण्याचा प्रवाह या सगळ्या परिसरामध्ये किती असेल। संपूर्ण परिसरामध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती भरलेलं होतं। नागरिकांना सुद्धा काहीसा त्रास जो आहे तो इथला खरं तर सहन करावा लागला, कारण पाण्याचा प्रवाह, त्यामुळे हे सगळे नागरिक वरच्या मजल्यावरती अडकलेले होते। मात्र एनडीआरएफ असेल त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचाऱ्यांनी पार्किंग मधल्या असलेल्या लोकांना रेस्क्यू केलं। मात्र या सगळ्या परिसरामध्ये पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती भरलेलं होतं। साधारणतः कमरे इतकं पाणी जे आहे ते या सगळ्या परिसरामध्ये होतं, त्यामुळे इथल्या नागरिकांना बरीचशी काका पहिल्यांदाच झालं काय सगळं? काय मागचं एकदा 15-20 वर्षापूर्वी झालं ते, आता पहिल्यांदा झालं। आता पहिल्यांदा जास्त पाणी सोडलं आणि अचानकपणे पण सोडलं त्यांनी। म्हणजे कल्पना द्यायला पाहिजे होती की पाणी 4-5 तास कल्पना द्यायला पाहिजे होती। 4:30 काय 4 वाजता आगे आम्ही झोपेतच होतो, आम्हाला काही माहित पडत नाही, आम्ही घराच्या बाहेर पडू शकत नाही। पण आता आमच्या खाण्यापिण्याची हालत झाले, मोठं नुकसान झालं नागरिकांचं। हो ना, खाली राहणाऱ्या माणसांचं नुकसान झालेलं आहे। खाली राहणाऱ्यांना खायला काहीच नाही, आता दूध पण काही नाही। आता माझ्या घरात मोठे मुंडके पण काय घाणघाण, त्यांना दूध सुद्धा नाहीये। आमच्या घरात पहिल्या मजल्याला पाणी टेकायला कमी होतं। आपण पाहतोय की वाहनं जे आहे ते पलटी झालेली होती, मात्र ही वाहनं सरळ केले मोठे नुकसान जे आहे ते झालेलं आहे। मात्र इथल्या तरुणांकडून या सगळ्या परिसरामधल्या नागरिकांना आता जीवनावश्यक साहित्य जे आहे ते पुरवलं जात आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की पावसामुळे मोठं नुकसान जे आहे त्या सगळ्या परिसरामध्ये झालेलं पाहायला मिळतंय। वाहनं पलटी झालेली होती। काका पहिल्यांदाच झालं काय? हा, पहिलीच वेळ झाली। आणि कधी एवढं येत नाही पाणी, या वर्षी अचानक रात्री 6 वाजल्यापासून जे पाणी 3 तासात पाणी आपण पाहतोय की सांगतात तिथले नागरिक पहिल्यांदाच सगळ्या परिसरामध्ये पाणी शिरलेलं आहे। मात्र वाहनांचं मोठं नुकसान या परिसरामध्ये झालंय आणि आपण पाहतोय की पलटी झालेली वाहनं जे आहे इथल्या नागरिकांकडून तरुणांकडून सरळ करण्याचं काम सुरू आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।